या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बजरंग अधिपतीला त्या नोटा दाखवत म्हणत असतो की टीचर मॅडमनेच मला हे पैसे दिले होते, त्याशिवाय या नोटा माझ्याकडे कशा आल्या तुम्हीच सांगा. आणि ते ऐकून अधिपती अक्षरावर खूप चिडतो. तर अक्षरा रडतच त्याला म्हणत असते की अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलेलं नाही आहे, हा बजरंग खोटं बोलतोय. मात्र त्यावर अधिपती काही उत्तर देत नाही. भुवनेश्वरी मात्र आगीत अजून तेल टाकण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की तुम्ही नोटा त्याला दिल्या नाहीत तर मग काय त्यांना पाय फुटले आणि त्या स्वतः बाजाकडे गेल्या का. मी त्यामुळे अक्षरा आणि चारोहास सर रागातच तिच्याकडे बघू लागतात. दुसरीकडे चंची घरातील सगळे दागिने घेऊन घरातून पळून जात असते. मात्र तितक्यात त्या बॅगमधून काही सामान खाली पडतं, पण चंची पटकन ते सामान पुन्हा बॅगमध्ये भरते आणि घरातून बाहेर पडते. तर दुसरीकडे तो बजरंग त्या नोटा घेऊन घरातून बाहेर पडणारच असतो, पण तितक्यात भुवी त्याला थांबवत म्हणते की त्या नोटा इथे ठेव, त्या आमच्या आहेत. मात्र बजा म्हणत असतो की आता हे पैसे तुमच्या काय कामाचे, त्याला तर रंग लागलाय. मात्र भुवी म्हणते की तुला जे सांगितले तेवढं कर. आणि मग त्यानंतर बजरंग त्या नोटा टेबलवर ठेवतो आणि मुद्दाम अक्षराला म्हणतो की टीचर मॅडम तुम्ही ना खरंच माझं खूप नुकसान केलं आहे. मात्र तो पुढे काय बोलणार इतक्यात भुवनेश्वरी त्याला तेथून जायला सांगते, त्यामुळे मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे चंची घरातून बाहेर पडणारच असते, पण तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि दुर्गीला बघून चंची तर खूपच खुश होते आणि तिला आनंदाने मिठी मारते. तर दुर्गी तिला विचारत असते की अगं तू कुठे चालली आहे. तर चंची म्हणत असते मी एकटी नाही तर आपण दोघीही इथून जात आहोत, कारण आता मी खूप मोठा हात मारलाय. त्यामुळे दुर्गी विचारते की नक्की काय केलंय तू. आणि मग चंची तिला बॅगमध्ये असणारं सगळं सामान दाखवते आणि ते बघून दुर्गी तर खूपच घाबरते. ती म्हणत असते की अगं तू चोरी केलीस की काय, आणि जर याबद्दल ताईला कळलं तर मग काय करायचं आपण. मात्र चंची म्हणत असते की तू काही काळजी करू नको, घरामध्ये आधीच राडा सुरू आहे. त्यामुळे दुर्गी तिला नेमकं काय झाले ते विचारते आणि मग चंची घरात जे काही सुरू असतं ते सांगत म्हणते की जर कोणाला संशय आलाच ना तर आपण सगळा आळ मास्तरनीवरच घेऊ, तिलाच यामध्ये अडकवू, तू काही काळजी करू नको. पण आता मी पुन्हा हे सगळं सामान घेऊन घरात काही जाणार नाही. आणि मग त्यानंतर ती दुर्गीला सांगते की आपण लगेचच गावाला जाऊ आणि तिथे हे सगळं सामान व्यवस्थित ठेवू. मात्र दुर्गी म्हणत असते की मला ताईला भेटायचं आहे, तिच्याशी थोडं बोलायचं आहे, त्यामुळे तू एकटीच गावाला जा, मी नंतर येईल. आणि मग त्यानंतर चंची लगेच ते सगळं सामान घेऊन गावाला जाण्यासाठी निघते. दुसरीकडे तो बजरंग गेल्यानंतर अक्षरा अधिपतीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच त्या बजरंगला पैसे दिले नव्हते. मात्र अधिपती म्हणत असतो की त्या नोटा तर मीच तुम्हाला दिल्या होत्या ना, मग त्या बजाकडे कशा काय गेल्या. तर अक्षरा म्हणत असते की मला खरंच याबद्दल माहिती नाही आहे, ते पैसे मी माझ्या खणातच ठेवले होते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तर अधिपती म्हणत असतो की माझा तुमच्यावर विश्वास होता आणि त्याचमुळे तो बजरंग जे काही बोलत होता ते मी ऐकून घेतलं नाही. मात्र तुम्ही जे काही करताय ना ते मला खरंच पटलेलं नाही आहे, मला कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की या भुवनेश्वरी मॅडमनेच ते पैसे बजाला दिले असणार. आणि ते ऐकून मग अधिपती अजूनच चिडतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्हाला हे बोलायला तरी लाज वाटते का, ते पैसे मी तुम्हाला दिले होते, मग तुम्ही यात आईसाहेबांना का ओढताय आणि खुशाल त्यांच्यावर असा आरोप का करताय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आणि मग तो अक्षराला वाटेल ते बोलू लागतो. त्यामुळे अक्षरा तर खूप घाबरते. तर भुवनेश्वरीसुद्धा मध्ये पडत म्हणत असते की सुनबाई मला माहीत आहे तुमचा माझ्यावर राग आहे, म्हणून तुम्ही अशा थराला जाल का. हो एकदा तुम्ही मला सांगायचं होतं, मी हे घर सोडून निघून गेले असते. मी अधिपतींना सुद्धा म्हटलं होतं की मी जाऊन वृद्धाश्रमात राहते, पण तुम्ही असं वागाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुम्ही खरंच आज जे काही केलं आहे ना ते खूप चुकीचं आहे. तुम्ही त्या बजाला या घरात घेऊन आलात आणि आता माझ्यावर चोरीचा आरोप करताय का. मला तर ना आता हे सहनच होत नाही आहे. जर तुम्हाला मी या घरात नको होते तर तसं मला सांगायचं ना. आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं ऐकून चारुहास सर म्हणतात की तुला या घरातून निघून जायचं आहे ना, मग निघून जा, इथे एक क्षणसुद्धा थांबू नको. मुळात तू मला माझ्या या घरात नकोच आहे आणि प्लीज अक्षराला तर काही बोलूच नको. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे ना, तुम्हीच तिला सुपारी दिली आहे मला या घरातून बाहेर काढण्याची, तुम्हाला मी या घरात नको आहे म्हणून तुमचं हे सगळं कारस्थान सुरू आहे ना. आणि मग त्याच दोघांचा वाद सुरू होतो. चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणत असतात की तुझ्यामुळे माझ्या घराचं वाटोळं झालं आहे. तो बजरंग काय म्हणत होता मला माहीत नाही, मात्र माझा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे.
आणि ते अधिपतीला सुद्धा सांगतात की अधिपती तू अक्षरावर विश्वास ठेव, ती मुलगी कधीच खोटं बोलणार नाही. मात्र अधिपती काही बोलणं ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि त्यात भुवनेश्वरीचं सुद्धा नाटक सुरूच असतं. ती म्हणत असते की अधिपती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या घरात कोणालाही मी नको आहे, त्यामुळे मी हे घर सोडून जाते. आणि मग ती अक्षराला मुद्दाम टोमणा मारत म्हणते की तुम्ही तर स्वतःला शिक्षिका म्हणवून घेताना, मग हेच तुम्ही शाळेतल्या मुलांना शिकवता का? खोटं बोलताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आणि ते ऐकून अक्षरा मोठ्याने ओरडून म्हणते की यात माझ्या शाळेला आणि माझ्या विद्यार्थ्यांना आणू नका. मला माहीत आहे हे सगळं तुम्हीच घडवून आणलंय. आणि त्यामुळे भुवनेश्वरी म्हणते की चला अधिपती, आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे. यापेक्षा जास्त अपमान मी सहन करू शकत नाही. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते, पण अधिपती अक्षराला धक्का मारत बाजूला करतो आणि भुवनेश्वरीचे पाय पकडतो. तो रडतच भुवनेश्वरीला म्हणत असतो की आई साहेब, तुम्ही हे घर सोडून कुठेही जायचं नाहीये, मी तुम्हाला कुठे जाऊच देणार नाही. आणि त्याचं असं वागणं बघून अक्षराला आणि चारुहास सरांना तर मोठा धक्काच बसतो. अक्षरा अधिपतीला म्हणत असते की अधिपती, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? तुमचा आमच्यावर कोणावरही विश्वास नाहीये का? तुम्हाला तुमचं कुटुंब महत्त्वाचं आहे की या महत्त्वाच्या आहेत? तर अधिपती म्हणत असतो की आमच्या आईसाहेबच आमचं कुटुंब आहेत. तर अक्षरा चिडून म्हणते की अधिपती, माझ्याबद्दल आणि बाबांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुमच्या मनात आमचं काही स्थान नाहीये का? तर अधिपती म्हणत असतो की माझ्या मनात सगळ्यांचं स्थान आहे, मात्र सगळ्यात वरचं स्थान माझ्या आईसाहेबांना आहे, त्यांच्यावर दुसरं कोणीही नाही. आणि ते ऐकून अक्षरासुद्धा खूप चिडते. ती म्हणत असते की अधिपती, कधीतरी तुमच्या ह्या डोळ्यावरची पट्टी दूर करा आणि घरात काय सुरू आहे ना ते बघा. या खोटारड्या आहेत. मात्र अधिपती काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो उलट अक्षरावरच आवाज चढवत म्हणतो की आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप समजून घेतलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तिथेच माझं चुकलं. आता जर तुम्ही आईसाहेबांच्या विरोधात काही बोललात ना तर याद राखा. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, यांना घर सोडून जायचं आहे ना, मग जाऊ द्या. त्यांचं आणि तुमचं रक्ताचं नातं नाही आहे आणि कायद्याचं सुद्धा नातं नाही आहे. अहो, बाबांनी तुम्हाला जन्म दिला आहे आणि मी तुमच्यासोबत लग्न करून कायद्याने आणि धर्माने या घरात आले आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की तुम्ही काही कायद्याच्या आणि रक्ताच्या नात्याचं घेऊन बसलात. आईसाहेबांचं आणि माझं मनाचं नातं आहे आणि या नात्यापेक्षा मोठं दुसरं काही नाही आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की काही झालं तरी मी यांना या घरात राहू देणार नाही. अशा खोटारड्या माणसांसोबत मला इथे राहायचंच नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की जर असं असेल ना तर मग तुम्ही काय करायचं हा तुमचा निर्णय आहे. आणि तो तेथून निघून जातो. पण त्याच्या अशा बोलण्यामुळे अक्षरा खूप दुखावली जाते. भुवनेश्वरी मात्र हसतच तिच्याकडे बघत असते. दुसरीकडे अधिपती त्याच्या खोलीत जाऊन सगळं सामान इकडे तिकडे फेकून देतो. तर बाहेर अक्षरासुद्धा पूर्णपणे खचून गेलेली असते. शिवानी आणि ओंकार तिला धीर देण्यासाठी पुढे येतात. मात्र भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही यांच्यासाठी जे काही केलं ना ते खूप झालं, आता या तुम्ही. आणि त्यामुळे नाईलाजाने ते दोघेजण तेथून निघून जातात. चारुहास सर मात्र भुवनेश्वरीसोबत खूप वाद घालत असतात आणि त्यामुळे भुवनेश्वरी धनाजीला बोलावते आणि त्यांना तेथून घेऊन जायला सांगते. मात्र चारुहास सर ऐकत नाही. ते म्हणत असतात की मी इथेच थांबणार. पण शेवटी अक्षराच म्हणते की बाबा जा, तुम्ही जाऊन आराम करा. त्यामुळे चारुहास सर तेथून निघून जातात. तर भुवनेश्वरी नाटक करत अक्षराला म्हणू लागते की चिडवलत ना तुम्ही माझ्या मुलाला, तरीही मी तुम्हाला सांगत होते की असं काही करू नका, पण तुम्ही ऐकलं नाहीत. काय गरज होती असं वागायची? जर गप्प बसला असतात तर असं काही घडलं नसतं. आणि ते ऐकून अक्षरा भुवनेश्वरीला म्हणते, आमच्यात भांडण झालं आहे म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही जिंकलात तर तसं नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण हे घर माझं आहे, या घरची लक्ष्मी मी आहे. या घरात कायद्याने आणि धर्माने लग्न करून मी आले आहे, तुमच्यासारखी घुसखोरी केलेली नाही आहे. आणि आता हीच लक्ष्मी दुर्गाचं रूप घेणार, एवढं लक्षात ठेवा. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र तिच्या अशा बोलण्यामुळे भुवनेश्वरी मात्र घाबरते. तर दुसरीकडे शिवानी आणि ओंकार अधिपती अक्षराबद्दलच बोलत असतात. अक्षराने इतकं सगळं करूनही तिच्या वाट्याला असं दुःख आल्यामुळे त्या दोघांनाही वाईट वाटत असते. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीसोबत बोलायला जाते, पण तो तिच्याशी काही बोलायला तयारच नसतो. आणि त्या दोघांचा मग पुन्हा वाद होतो.
अक्षरा म्हणत असते की तुमची अशी बोलण्याची हिंमतच कशी झाली की तुम्हाला हवा तो निर्णय घ्या. निर्णय घ्या म्हणजे काय असतं, त्या बाईंसाठी तुम्ही माझ्यासोबत असं बोलणार का? आणि अक्षराच्या तोंडून हे शब्द ऐकून मग अधिपतीसुद्धा अजून चिडतो. तो म्हणत असतो की त्या आमच्या आईसाहेब आहेत हे लक्षात ठेवा. आणि मुळात त्या चारुलताबाईंचं रूप घेऊन या घरात आल्या होत्या त्या आमच्या वडिलांसोबत लग्न करण्यासाठी. आणि जर त्यांचं लग्न झालं असतं तर तुमचं काय नुकसान झालं असतं, तुमचं काय घोडं मारलं होतं त्यांनी की ज्यामुळे तुम्ही त्यांच्याशी असं वागताय. खरं तर मला आधीच कळायला हवं होतं. 2 अन् 2 4 होतात ते, कारण तुम्हीच वृद्धाश्रमाचा विषय माझ्यापुढे काढला होता आणि आत्ताही तुम्हीच आईसाहेबांना घराबाहेर काढण्याची भाषा करत होता. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. अक्षराचं काही ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे चारुहास सर चारुलताच्या फोटोपुढे उभे राहून म्हणत असतात की चारू, या संकटातून बाहेर पडायला तर तूच काहीतरी मार्ग दाखव. मात्र तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येत म्हणते की त्या काहीच करू शकत नाही. आता जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे. आणि मग ती चारुहास सरांना असंही म्हणते की जर तुम्ही गपगुमान आमच्याशी लग्न केलं असतं ना तर एवढा गोंधळ झालाच नसता. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.